नमस्कार. आजचे 12 राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात वेळ खूप महत्त्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे. कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी केलेल्या उपक्रमांना या आठवड्यात यश मिळेल आणि आर्थिक घडामोडी सुधारतील. कोणतीही योजना करण्यापूर्वी घाई करू नका आणि त्याचा पूर्ण विचार करा. याच्या मदतीने तुम्ही ते योग्यरित्या अंमलात आणू शकाल. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर हा नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे. नवीन आठवड्यात तुमच्या कल्पनाशक्तीला चांगली चालना मिळेल. तुमचा बौद्धिक विकास झालेला दिसेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृढ निश्चय हीच तुमची मोठी संपत्ती असणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या नवीन आठवड्यात विनाकारण पैसा खर्च करू नका. भविष्यासाठी आत्ताच पैशांची गुंतवणूक करायला शिका. तसेच गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. फक्त संयम ठेवायला शिका. यश तुमच्या पदरात पडेल. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या नवीन आठवड्यात लव्ह लाईफ चांगली असणार आहे. जे सिंगल आहेत त्यांची नवीन व्यक्तींशी लवकरच भेट होईल. तुमचं प्रेमजीवन फार चांगलं असणार आहे. काही रोमॅन्टिक क्षण तुमच्या जीवनात येतील. त्याचा मनभरून आनंद घ्या. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दररोज तुम्ही व्यायामासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. तसेच तुमच्या डाएट प्लॅनकडेही नीट लक्ष द्या. संतुलित आहार घ्या. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा. वृषभ राशी. राशी भविष्यानुसार हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि जीवनासाठी काय योग्य आहे यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या स्वभावाचा विचार करून तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. कामाशी संबंधित नकारात्मकतेमुळे संधी समजणे कठीण होईल. वैयक्तिक जीवनाशी संबंधित बाबी सुधारण्यासाठी आम्ही एका वेळी फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करू. हे धोरण लक्षात ठेवावे लागेल. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर या आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. या काळात तुम्हाला कर्मावर विश्वास ठेवावा लागेल. व्यावसायिक जीवनात अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. कार्यालयीन राजकारणात पडू नका. आर्थिक बाबतीत या आठवड्यात बोलायचे तर या आठवड्यात उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या देयकांची परतफेड करण्यासाठी पैसे हुशारीने वापरा. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. लव्ह लाईफ बद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा. काही लोकांना नात्यात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
लव्ह लाईफमधील समस्या हुशारीने सोडवा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या आठवड्यात किडनीच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. काही लोकांना उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असू शकते. आरोग्यदायी सवयी अंगीकारा. दररोज योग आणि ध्यान करा. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित ओम नमः भगवते वासुदेवाय नमःचा जप करा. मिथुन राशी. या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. हा आठवडा या राशीसाठी भाग्याचा ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळतील. कार्यरत असणाऱ्या लोकांची कामात बढती होईल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मालमत्तेशी संबंधित वाद मिटेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. या आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे. तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका. तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा, अन्यथा आजार उद्भवू शकतात. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा. कर्क राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यात जास्त वेळ जाईल. काही नवीन संबंधही तयार होतील जे फायदेशीर ठरतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यशैली देखील सुधारेल. तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळणार आहे. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात नोकरीशी संबंधित काही अडचणी जाणवतील. या आठवड्यात नोकरीच्या मुलाखतीला जाताना आत्मविश्वास बाळगा. सरकारी काम करणाऱ्यांची एखाद्या वेगळ्या ठिकाणी बदली होऊ शकते. कार्यालयीन राजकारणात पडू नका. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संपत्ती आणि भरभराटीचा आहे. तुम्ही या आठवड्यात स्टॉकमध्ये देखील गुंतवणूक करू शकता, परंतु मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ञाची मदत घ्या किंवा शेअर बाजाराचा अभ्यास करा. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात जे लोक बराच काळापासून नातेसंबंधात आहेत त्यांना अधिक संवादाची आवश्यकता असेल. तुमच्या जोडीदाराच्या गरजा ओळखून घ्या. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. याशिवाय भूतकाळातील गोष्टी उकरून काढू नका. तुमचे प्रेमसंबंध लग्नापर्यंत नेण्याची संधी शोधा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात वृद्ध लोकांना छातीत दुखणं,
श्वास घेण्यास त्रास होणं आणि पचनाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांना साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित रोज ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. सिंह राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात इतरांच्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला जे संबंध सुधारायचे आहेत ते सुधारतील. लोकांमधील संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. एका वेळी एक कार्य पूर्ण करा. येत्या काही दिवसांत मोठा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील. व्यवसायात चढउतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. आव्हानात्मक कामं हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेण्याचा विचार करा. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी लव्ह लाईफमध्ये किरकोळ समस्या येतील. पण भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू देऊ नका. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. कन्या राशी. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या राशीसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. मनातील भीती काढून टाकणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बळावर समस्येला तोंड देत नाही तोपर्यंत स्वतःच्या क्षमता समजून घेणे शक्य नाही. कुटुंबातील सदस्य तुमच्या चुका माफ करतील. या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देण्याची गरज आहे. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. याचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. तसेच कामाच्या बाबतीत तुमचा सकारात्मक दृष्टिकोन फार गरजेचा आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. त्यामुळे पैशांच्या बाबतीत कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात कोणत्याच वादविवादात पडू नका. अन्यथा याचा तुमच्या नात्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तुमच्या पार्टनरला काय हवं, त्यांची गरज काय या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. नात्यात पार्टनरला स्पेस देण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात ज्या स्त्रियांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे.
अन्यथा तुमचा त्रास आणखी वाढू शकतो. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. तुळ राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात काही राजकीय किंवा जवळच्या संपर्कातून काही फायदा अपेक्षित आहे. कुटुंबातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही असा निर्णय घ्याल की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात पैशांच्या बाबतीत या राशीच्या लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. उगाच कोणावरही विश्वास ठेवून पैसे देऊ नका, अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र पैशांची जास्त उधळण करू नका. विनाकारण शॉपिंगवर पैसे खर्च करू नका. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्या प्रेमजीवनात उत्साह आणणारा असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. नात्यात सामंजस्य, गोडवा आणि विश्वास असेल. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. वातावरणातील बदलामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला जाणवू शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ जसे की तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित रात्री हनुमान चालीसाचे पठण करावे. वृश्चिक राशी. या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात या राशीचे लोकांमध्ये आनंद कायम राहील. काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा. ठरवलेल्या गोष्टी वेळेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांसोबत नाराजी वाढणे अडथळा ठरेल. एखाद्याला दिलेले कर्ज मिळण्यास वेळ लागेल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात कामावर नवीन असाइनमेंट घेताना काळजी घ्या. तुम्हाला ध्येय साध्य करणं खूप कठीण वाटेल आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात येत्या 7 दिवसांत तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसे येतील. तुमची अनेक प्रलंबित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करूनच गुंतवणूक करा. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या नात्याला महत्त्व द्या आणि तुमच्या प्रियकराचे लाडही करा. तुम्ही रोमॅन्टिक व्हकेशन किंवा प्रियकराला सरप्राईज गिफ्टची योजना करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख पालकांशी करून देऊ शकता, जेणेकरून नात्याला त्यांची मान्यता मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुदैवाने या आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल. महिलांना सर्व आजारांपासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित नारायण कवच पठण केल्यास खूप फायदा होईल. धनु राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो.
या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात या राशीच्या लोकांनी सावध राहावे लागणार आहे. बेकायदेशीर कामांपासून अंतर ठेवा. खर्च वाढतील, पण आर्थिक लाभही होईल. त्यामुळे फार काळजी करण्याची गरज नाही. पण तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुम्ही कोणाशी तरी तुमचे नाते खराब करू शकता. तुमचा स्वभाव सकारात्मक ठेवा. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर, कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या आठवड्यात तुमचे शेड्यूल फार बिझी असणार आहे. तुम्हाला नातेवाईकांना भेटण्यासाठी, मित्रपरिवाराला भेटण्यासाठी खूप कमी वेळ भेटेल. ऑफिसमधील कामांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्याल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत फार सतर्क असण्याची गरज आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. आठवड्याचा शेवटचा टप्पा मात्र तुमच्यासाठी चांगला असणार आहे. पैशांचा व्यवहार मात्र जपून करणं आवश्यक आहे. कोणालाही पैसे देऊ नका. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात प्रेमाच्या बाबतीतही तुम्ही आशादायक असाल. या आठवड्यात नवीन व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. या भेटीचं भविष्यात प्रेमातही रूपांतर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, या राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याबाबत सतर्क असणं गरजेचं आहे. यासाठी सकाळ, संध्याकाळ तुम्ही चालत राहणं आवश्यक आहे. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. तसेच तुमच्या फिटनेसमध्ये चांगली सुधारणा होईल. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा. मकर राशी. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुमच्या कामामुळे तुमच्याशी संबंधित लोकांना प्रेरणा मिळेल. तुमच्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा आदर आणि सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुमचे मत जाणून घेतले जाईल. कुटुंबातील सदस्यांकडे कल राहील. जीवनात संतुलन राखून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल. जुन्या चुकांचा प्रभाव आयुष्यातून निघून जाईल. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर, या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. वरिष्ठांसोबतचं नातं जपून ठेवा. तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर, या आठवड्यात तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता, पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील. तुमच्या प्रेमसंबंधांना तुमच्या पालकांकडून मान्यता मिळेल आणि तुम्ही ते पुढे नेण्याची योजना देखील करू शकता. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. या आठवड्याचा उपाय,
संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालीसाचे पठण करा. कुंभ राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुमच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळाल्याने तुम्ही भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित करू शकाल. तुमच्या आरोग्यावर आणि कामावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करून सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक लहान संधी तुमच्यासाठी महत्त्वाची असते, त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुमची जबाबदारी वाढेल. या आठवड्यात करिअरबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ज्या लोकांच्या नोकरीच्या मुलाखती नियोजित आहेत ते त्याच्या निकालाबद्दल तणावमुक्त राहू शकतात. तुम्ही कामावर नीट काम करा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन बनवा. प्रदीर्घ प्रलंबित थकबाकी भरण्यासाठी तुम्हाला पैसे वाचवावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही योग्य योजना आखणं गरजेचं आहे. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करून पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. मीन राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि लाभाचा ठरणार आहे. ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होताना दिसतील. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्येही शुभ राहील. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही फायदेशीर योजना आखल्या जातील. यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढेल. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना पर्सनल आयुष्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम तुमच्या प्रोफेशनल लाईफवर देखील पडण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच या आठवड्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ अनेकदा तुम्हाला मिळणारही नाही. पण यासाठी तुमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. यासाठी कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला पैशांशी संबंधित काही कुरघोडी जाणवू शकतात. यासाठी पैशांचा तुम्ही जपून वापर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर योग्य ठिकाणी करा. जर तुम्हाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकता. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमच्यात वादविवाद होऊ शकतात. तसेच
वैवाहिक जीवन तुमचं आनंदी असेल. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे. तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.